माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित माढ्यात कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 20 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। गुरुवार दिनांक 20/11/2025 ते रविवार दिनांक 23/11/2025 पर्यंत माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला माढा या ठिकाणी कृषी व सांस्कृतिक महोत्सव 2025 हा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे। 20 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर निलेश साबळे, हास्यवीर भाऊ कदम यांच्यासह प्रसिद्ध सिने अभिनेत्रींच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या कॉमेडीवर कार्यक्रम आहे। 21 रोजी हास्यवीर तर 22 रोजी प्रख्यात गायक आनंद शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम, 23 रोजी द फॉक हिंदी मराठी गीतांसोबत प्रबोधनाच्या लोकगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे। सर्व कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता पार पडतील। कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, शेतकरी प्रबोधन, स्थानिक कला संस्कृतीचा जागर, मनोरंजन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवामध्ये खिलार गाईचं प्रदर्शन, अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री, बियाणं, खतं, शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, जलव्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग आदींची प्रदर्शनं भरवण्यात येणार आहेत। कार्यक्रमाला माढा मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे। मागील वर्षी देखील याच महिन्यात मी माढा महोत्सव कार्यक्रम घेतला होता। 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान झालं, 23 ला निकाल लागला होता। त्यामुळे ही तारीख या महोत्सवाला घेऊनच मी योगायोग साधलाय। माढा महोत्सवानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागली, तर हा निव्वळ योगायोग समजावा। महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून यावं, असं आवाहन आमदार अभिजित पाटलांनी केलंय। आपण बघत असाल तर माढा कृषी प्रदर्शन वर्ष दुसरे माढा कृषी प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव 2025 यावर्षी 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर हे त्या ठिकाणी आपण 4 दिवसाचं कृषी महोत्सव या ठिकाणी घेतोय आणि यासाठी 4 कार्यक्रम देखील सांस्कृतिक आपण यामध्ये घेतलेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जैविक नैसर्गिक खतं असतील, रासायनिक खतं असतील, जनावरांचा एक यावर्षी नवीन खिलार जनावरं याचं प्रदर्शन देखील आपण यावर्षी आयोजित केलं आहे आणि यामध्ये शेतीच्या आधुनिकता आणि मग आवश्यक असणारे ट्रॅक्टर, अवजारं, जे औषधं, फर्टिलायझर याचं देखील यामध्ये समावेश आहे। महिला बचत गट ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट आहेत याचा देखील समावेश करून हे 4 दिवसीय आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे। 20 तारखेला संध्याकाळी 7 वाजता त्याचं उद्घाटन होईल आणि त्या दिवशी पहिला सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 3 दिवस हे प्रदर्शन चालेल। मी आपल्याला या निमित्तानं एवढं सांगतो की 20 तारखेला विधानसभेचं मतदान झालं होतं आणि 23 तारखेला आपण माढा मतदारसंघाच्या सर्व मतदारांनी विजयी त्या ठिकाणी झाले होते। त्यामुळं 20 ते 23 असा हा 4 दिवसाचा आम्ही तारीख देखील थोडी यातून सूचक पद्धतीनं निवडली आहे आणि या माध्यमातून आपल्या माढ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला नवीन करायच्यात आणि नवीन एक आपल्याला सांस्कृतिक कृषी आणि एक ठेवण जे आहे तिला आता आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम या गेल्या वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामीण भागातील मतदारसंघातील व माढा तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात त्याला भेट देतील, कार्यक्रमाला भेट देतील आणि यावर्षीचा एक वेगळा अनुभव देखील आपण सगळेजण घ्याल। माझी आपल्या निमित्तानं एवढी एक विनंती आहे नम्र की यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं कार्यक्रम मात्र वेळेत सुरू करायचे आहेत। त्यामुळं आपण उशीर न करता लवकर वेळेत यावं जेणेकरून थंडीमुळं आपल्याला लवकर कार्यक्रम वेळेमध्ये त्या ठिकाणी समाप्त करता येतील। आपण सगळेजण मोठ्या संख्येने यावं असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो। निवडणुका होत आहेत, त्याच्या डोळ्यासमोर थोडी कार्यक्रम होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपण राजकीय दृष्टिकोन आता बदलणं आवश्यक आहे, कारण गेल्या वर्षी देखील हा कार्यक्रम घेतला त्यावेळेस विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडनं काही लोकांनी बोलले। आता देखील योग आहे तो दोन्हीचा एकत्र येण्याचा, परंतु आपण हा बघितलं पाहिजे की हा महोत्सव आता अखंडपणे चालत राहणार आहे। मग आता यावर्षी योगायोगाने निवडणूक आहे, पुढच्या वर्षी तर कुठलीच निवडणूक नसणार आहे, परंतु हा पुढच्या वर्षी पण होणार आहे। याला आपण सगळ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी आणि याला एक त्या ठिकाणी अराजकीय म्हणून सर्वांनी यामध्ये सामील व्हावं अशी मी या निमित्तानं आवाहन करतो।